अत्यंत सद्भाव किंवा प्रेमयुक्त असं भक्तिभाव असा त्याचा अर्थ. सुभाव कोणता असतो? जो आत्मस्वरूपाविषयी जी केलेली भावना, जो केलेला विचार, हाच फक्त सुभाव किंवा सद्भाव आहे. अनात्म पदार्थाविषयी केलेली भावना, कल्पना किंवा अनात्म पदार्थाचं ज्ञान हे ज्ञान नाही किंवा त्याला सद्भाव कधीच म्हणता येणार नाही. म्हणून हा सुभाव म्हणजे ज्यांच्या ठिकाणी प्रेमभाव आहे, श्रद्धाभाव आहे आणि तोही आत्मस्वरूपाला अनुलक्षून आहे, अशा प्रकारचा हा जो सुभाव आहे, सज्जन लोक आहेत, त्या श्रद्धायुक्त संपन्न लोकांनी ज्याचं काय ज्याचं भजन करावं. म्हणजे सत्वगुणाने संपन्न असणाऱ्या लोकांनी ज्याचं भजन करावं, सुभाव भजन, त्या भजनाला भाजन म्हणजे त्या भजनाला पात्र किंवा त्या भजनाला योग्य. म्हणजे सज्जन, मागं सांगितलं, सज्जन वन चंदना किंवा स्वजन वन चंदना, असे फक्त एक श्रीगुरु असं एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व आहे की मुमुक्षुने स्वभाव भजन, ज्यांनी सद्भावाने जे भज सेवायाम जी सेवा करतात, त्यांच्या सेवेला खरं पात्र कोण असेल, भाजन म्हणजे त्याचा अधिकारी, त्याचा पात्र, त्याची योग्यता ज्यांना आहे असे श्रीगुरू आहेत. आणि त्या श्रीगुरूंना मी नमो वंदन करतो. आणखी त्यांचं वैशिष्ट्य सांगतात. भवेब कुंभ भंजना, भव इभ म्हणजे हत्ती, भव इभ म्हणजे इथं हा कर्मधारय समास आहे. भव म्हणजे संसार, म्हणजे जन्ममरण परंपरा, हाच जणू काही आपल्या पाठीमागं लागलेला आणि आपला जीवनाचा विध्वंस करणारा हत्ती आहे. जन्ममरण परंपरा, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा, अशा प्रकारचा येणे मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी, भव सिंधू हा दुस्तर, नुल्लंघवे उल्लंघिता पार, बहुत वाहविलो दूर, नलगेची तीर पैल थडी, अशा प्रकारचा हा संसार. म्हणून हा भव हाच कोणी इभ म्हणजे हत्ती आहे, आणि त्याचं कुंभ म्हणजे त्याचं गंडस्थळ, म्हणजे संसाररूपी हा अत्यंत बलवान हत्ती आहे. म्हणजे इतर कितीही साधनं केली तरी त्या संसार बंधनाची किंवा संसाररूपी हत्तीचं निरोध आपण करू शकत नाही. परंतु हा भव इभ कुंभ, आणि त्याचं कुंभ म्हणजे गंडस्थळ, आणि ज्या वेळेला हत्ती अत्यंत उन्मत्त झालेला असतो त्यावेळेला त्याच्या गंडस्थळातून एक स्राव पाझरत असतो, त्यावेळेला तो मदोन्मत्त अवस्थेमध्ये असतो. परंतु अशा प्रकारचा हा संसाररूपी मदोन्मत्त हत्तीचं जे गंडस्थळ आहे, त्या गंडस्थळाचा भंजना, त्या गंडस्थळाचा भेद करणारा, म्हणजे हत्ती जरी कितीही बलवान असला परंतु त्याचा भेद करणारा, त्याचा नाश करणारा जर सिंह जर समोरून आला तर सांगतात की हत्ती त्याच जागेवर उभा राहतो. काय उभी येते? हे असो पावो उचलिला, मदमुख न ठेवीची खाला, गरजोनी पुरा झाला सिंह जरी. जर सिंहाने गर्जना केली तर त्या हत्तीनं किती मदोन्मत्त हत्ती असला, पण आता सिंहाची गर्जना आल्यावर तो जसा त्याने उचललेला पाय आहे तो जसाच्या तसाच ठेवतो. म्हणजे आता तो खुशाल माझ्यावर उडी घाल, माझं सामर्थ्य नाही, तो गर्भगळीत होऊन जातो. त्याप्रमाणे हे श्रीगुरूरूपी जे काही सिंह आहेत ते या ठिकाणी संसाररूपी हत्तीच्या गंडस्थळाचा भेद करणारे आहेत किंवा त्याचा नाश करणारे आहेत. म्हणजे मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोती याचा ओगरू, जेवविता श्रीगुरु श्रीनिवृत्ती वंदू, असं सांगितलं की हा मायारूपी हत्तीचा नाश करणारे हे श्रीगुरु आहेत. म्हणजे याच्यामधून व्यंजन आहे की संसार हाच कोणी मदोन्मत्त असणारा हत्ती आहे, आणि त्या संसाराचा नाश करायचा असेल तर त्याला श्रीगुरु हेच एक साधन आहे. आणि त्या श्रीगुरूंचं जर सेवा केली तर त्याच्याद्वारा ह्या गंडस्थळाचा भंजन म्हणजे भेद होतो, विध्वंस होतो. म्हणजे संसाराचा नाश करायचा असेल, निवृत्ती करायची असेल तर त्याला साधन म्हणजे श्रीगुरु भजन आहे. श्रीगुरु भज सेवायाम,
श्रीगुरूंची सेवा हेच त्याचं एकम एव अद्वितीय, दुसरं कोणतं साधन नाही. म्हणून सांगतात की काय, या म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, या जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. नंतर विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया, हे विश्वोद्भव भुवना. आपल्याला खरं वाटतं की हे जे विश्वोद्भव म्हणजे विश्वाची उत्पत्तीचं भुवन म्हणजे स्थान. आता जगाच्या उत्पत्तीचं स्थान कोण आहे? जगाच्या उत्पत्तीचं स्थान आहे परमात्मा. जन्माद्यस्य यतः यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत्प्रयन्त्य अभिसमिष्यन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. श्रुती सांगते का ज्याच्यापासून जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवाते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया, तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे खरं जगताच्या उद्भवाचं स्थान कोण आहे? परमात्मा. तोच परमात्मा एकी एकटाचे असोनी एकला, आणि विश्वी विश्वाकार होऊनी या ठेला, जया परिवो तैसाची गमला, नंद नंदन हा आचोज अंबुलावो. ह्या परमात्मा जो आहे तो एकट्याच, त्या एकलेने कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. हे सर्व परमात्म्यापासून झालेलं आहे. आणि ही स्तुती कोणाची करतात? ज्ञानोबराय की विश्वोद्भव भुवना, ह्या विश्वाच्या उत्पत्तीचं स्थान किंवा मूळ अधिष्ठान, मूळ कारण कोण आहे? तर श्री गुरुराया. असे श्रीगुरु आहेत आणि त्यांना मी वंदन करतो. याचाच अर्थ असता श्रीगुरु मूळ जे संपूर्ण विश्वाचं परिणामी उपादान कारण ही माया आहे, आणि त्याचं अभिन्न निमित्तोपादान कारण हा परमात्मा ईश्वर आहे. आणि या ठिकाणी ब्रह्म हे ह्या जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचं अधिष्ठान अर्थात विवर्तोपादान कारण आहे. विवर्तोपादान कारण किंवा परमात्मा आणि श्रीगुरु ह्या दोघांचं असणारं लक्ष्य स्वरूप हे एकच आहे. दोघांचे म्हणजे श्रीगुरूंचं जे स्वरूप आहे आत्मरूप, आणि तेच काय आहे? ईश्वराचं जे लक्ष्य स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्म आणि आत्मा एकच आहे. अयम आत्मा ब्रह्म. या रीतीनं पाहिलं तर श्रीगुरूंची उपाधी आणि ईश्वराची उपाधी, या उपाधीमध्ये भेद असला तरी त्या दोन्हींचं अधिष्ठानभूत असणारं उपहित चैतन्य हे एकच असल्यामुळं खऱ्या अर्थाने आत्माच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच आत्मा आहे. हा जर तत्वमसी महावाक्याचं यथार्थ श्रीगुरूंच्या द्वारा आपल्याला बोध झाला तर काय गुरु आणि ब्रह्म हे दोन्ही नाही. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. त्या दक्षिणामूर्ती स्तोत्रातलं काय आहे? ईश्वरो गुरुरात्मेती मूर्तिभेद विभागिनी, व्योमवद व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः. या ठिकाणी म्हणतात आत्मा, ईश्वर आणि गुरु हे काय आहे? मूर्तिभेद विभागिनी. बाहेरच्या त्यांच्या वाच्य स्वरूपामध्ये भेद आहे, परंतु व्योमवद व्याप्त देहाय, परंतु आकाश जसं सर्वांच्या मध्ये व्यापून आहे तसं जीव श्रीगुरु आणि ईश्वर ह्या सर्वांमध्ये एकच तत्व ब्रह्मतत्व सर्वत्र व्याप्त आहे. आणि ते ब्रह्मतत्वाचंच या ठिकाणी ज्या वेळेला ते वेष्टी अज्ञानाला किंवा अंतःकरणाला अधिष्ठान होतं तेव्हा त्याला आत्मा असं म्हणतात. आणि ज्या वेळेला ते शुद्ध सत्वात्मक मायेचं अधिष्ठान होतं त्यावेळेला त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि ज्या वेळेला आपल्या ब्रह्माला करुणा नावाची शिष्य सापेक्ष त्याच्या कल्याणासाठी उपाधी लागते तेव्हा त्याच ब्रह्माला श्रीगुरु असं नाव येतं. मग ह्या दृष्टीनं पाहिलं तर मग श्रीगुरु आणि ब्रह्म हे यांचं नित्य ऐक्य आहे का? त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी सिद्ध झालेल्या जीवाचंही तेच स्वरूप आहे. म्हणून या दृष्टीनं आदौ ब्रह्माहमस्मी आणि नंतर सर्वम खल्विदम
ब्रह्म पश्चात, सर्वत्रच ब्रह्मच आहे. या ठिकाणी विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. यासाठी खरं काय आहे की कालच आपण थोडं चिंतन केलं होतं की श्रद्धावान लभते ज्ञानम. या ठिकाणी श्रीगुरूंनी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ औदार्यपूर्ण अंतकरण उपाधी धारण करणाऱ्या श्रीगुरूंनी शिष्याला बोध केला असताना तत्वमसी महावाक्याचा तू ब्रह्म आहे त्या लक्षार्थाने त्याला ऐक्याचं ज्ञान होण्यासाठी त्याची वेद प्रामाण्यावर श्रद्धा असली पाहिजे. नंतर त्याला गुरूंच्या वचनावर विश्वास असला पाहिजे. त्याच्याशिवाय त्याचा अधिकार असला पाहिजे आणि त्या अधिकारामध्येही तो अत्यंत शब्द प्रामाण्यावर त्याची श्रद्धा पाहिजे की वेद जो बोलतो तर त्या ठिकाणी नाही काय आहितापासून काढिती हित देवनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. श्रुती प्रमाण हे सर्वात प्रबल प्रमाण आहे आणि त्या प्रबल प्रमाणाचा कोणत्याही इतर प्रमाणाने बाध होत नाही. आणि ही गोष्ट अनुभवी श्रीगुरूंनी मला ते ब्रह्म तूच आहेस अशी सांगितलेली आहे. या वचनावर ज्याची अत्यंत श्रद्धा आहे. आणि या श्रद्धेचं स्वरूप काय आहे? यस्य देवे परा भक्तिर् यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता हर्ता प्रकाशन्ते महात्मनः. या ठिकाणी जे आपलं इष्टदैवत ईश्वर आहे तितकंच तेच दैवत आहे ते गुरु आहे आणि जे श्रीगुरु आहेत तेच ईश्वर आहेत. एवढी ही निष्ठा श्रद्धा जतन केली पाहिजे. रामकृष्ण परमहंस सांगतात की जोपर्यंत मुमुक्षूच्या दृष्टीनं जोपर्यंत श्रीगुरूंचा विग्रह त्याच्या समोर आहे तोपर्यंत त्या ठिकाणी त्याने श्रीगुरूंनाच ईश्वर समजून सेवा करावी. ज्या वेळेला हा त्यांचा लीला विग्रह या ठिकाणी दृष्टी आड होईल म्हणजे त्या पंचभौतिक असणाऱ्या शरीर ते शरीर या ठिकाणी पडेल तर त्यांच्या शरीर पातानंतर त्या मुमुक्षूला आलंबन काय आहे तर त्याला आपलं जे इष्टदैवत आत्तापर्यंत श्रीगुरु रूपाने आपण त्याच्या साक्षात आराधना केली तेच आता या ठिकाणी ईश्वर भावात लीन झालेलं आहे म्हणून त्याला ईश्वर आलंबन सांगितलेलं आहे. मग तुम्ही म्हणाला एवढं श्रद्धापूर्वक करायचं का? खरं जीव आणि आपलं ईश्वर आणि श्रीगुरु यांच्या एकतेचा बोध करण्याचा शास्त्रांचा किंवा गुरूंचा जो उद्देश आहे तो उद्देश हा आहे की तत्वमसी तू सुद्धा तेच आहे. त्यामुळं आत्तापर्यंत काय होतं गुरु हे साक्षात्कारा म्हणजे अपरोक्ष ज्ञानाचा विषय होते बरोबर आहे ना. आता काय झालं गुरु जरी गेले तरी आत्मरूपाने गुरु आहेत आत्मरूपाने मी आहे आत्मरूप ईश्वर आहे. आता काय झालं फक्त जे अपरोक्षाचा विषय होतं ते गुरूंच्या देहपातानंतर अपरोक्ष रूपतेला प्राप्त होतं. यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म. म्हणून नाथ महाराज म्हणतात की मरका गुरु रडका चेला दोघांचा बोध वाया गेला. जर मनुष्याला श्रीगुरु गेल्यानंतर म्हणजे आपले गुरु मरण पावले अशी जर सत्यत्वाने धारणा त्याच्या अंतकरणात असेल तर त्याला हे कळलंच नाही असा त्याचा अर्थ आहे. याच्यामध्ये श्रीगुरूंच्या ठिकाणी फक्त एक अमर तत्वच आहे आणि अमर तत्वाशिवाय मर्त्य तत्व हा भास आहे. अनित्यता हा सुद्धा काय आहे अनित्य ही उत्पत्ती नाश हा सुद्धा भास आहे. कार्य कारण जन्म मरण सुख दुःख बंध मोक्ष हे सर्वच्या सर्वच आभासिक आहे. त्यामुळं याचा विचार जर मुमुक्षूच्या ठिकाणी राहील तर याचा अर्थ त्याला वेदांताचं अत्यंत गुह्यतम असणारं तत्व ह्या तत्वाचं त्याला आकलनच झालेलं नाही असा त्याचा अर्थ आहे. आपण अनेक वेळा कधी सांगितलं असेल की आम्ही स्वामी महाराज ज्या वेळेला त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की हे काही टिकणार नाही तुम्ही विचार करा आणि मग ॲडमिट करा. ॲम्ब्युलन्समध्येच त्यांनी म्हणजे गाडीमध्येच तपासलं आणि आपले डॉक्टर काटदरे त्यांनी सांगितलं की हे टिकणार नाही एखाद्या वेळी हे 15-20 मिनटाच्या आत जाऊ शकतील. पण आम्ही म्हटलं काय होईल ते होईल त्यांना तुम्ही दाखल करून घ्या. घेतलं. त्यांनी सांगितलं की कुठल्याही पेपरला वगैरे द्यायचं नाही किंवा मी यांना तपासतो असं नाही असं त्यांनी सांगून ठेवलं. ज्यात जाहिरात करायची नाही पेपरबाजी करायची नाही. त्याप्रमाणे त्यांना तिथं हॉस्पिटलमध्ये भरती केलं. नंतर ऑक्सिजन वगैरे वर ठेवलं आणि तिथं आम्ही आळीपाळीने एक जण जागे राहायचं. तर जागे राहत असताना 2 दिवस झाले होते. स्वामी महाराजांची स्थिती काही विशेष सुधारण्याची दिसत नव्हती 2 दिवस. मग
आता आमचा नंबर होता तिथं, तर ते त्यांना मास्क लावलेलं होतं, ऑक्सिजन चालू होता. मी आपला बसलेलो होतो तिथं. पण त्यांना काहीतरी माझा चेहरा बदलला, कारण माझ्या मनात हा विचार चालू होता का आता स्वामी महाराज असताना आपण त्यांना काय साधना करावी किंवा तुम्ही गेल्यानंतर कशा प्रकारची कालक्रमणा करावी हे आपण कधी विचारलं नाही. आता हे कोणत्याही क्षणी जाऊ शकतात, तर पुढचं काय आपण विचारायला पाहिजे होतं, असा विचार माझ्या मनामध्ये चालू होता. ते तितक्यात काय त्यांना वाटलं काय माहिती, त्यांनी एकदम ते मास्क काढून टाकलं. आणि ते मास्क काढून टाकल्यानंतर त्यांना म्हणलं मास्क लावा. ते म्हणे, अरे तुझा असा तू असा रडवा चेहरा कशासाठी केला, तुझ्या मनात काहीतरी विचार चालू आहे. मी म्हटलं काहीच विचार नाही, मला उलट खूप आनंद आहे का तुम्ही आता बरे होणार. मला वाटलं आपण यांना दिलासा देऊ स्वामी महाराजांना, म्हणून म्हटलं की आता तुम्ही ह्याच्यातून बरे होणार, याचा उलट आम्हाला आनंद आहे. ते म्हणे आनंदाचा चेहरा आहे का, मग असा सुतकी चेहरा दिसला असता का तुझा, त्याच्यामध्ये काहीतरी आहे, तू मनातलं ते सांग, नाहीतर मी ऑक्सिजन लावणार नाही. मग मला सांगावं लागलं. मग मी म्हटलं माझ्या मनात असा विचार आला का तुम्ही गेल्यानंतर, परवा ते पितांबर शास्त्री आहे ना, त्यांनी रामचंद्र बोधे बाबांना हाच प्रश्न विचारला, तुम्ही गेल्यानंतर काय, हाच प्रश्न विचारला. तर त्याच्यामध्ये मग विचारलं मी, असं असं वाटतं. ते लगेच असं हात झटकून म्हटले, किती दिवस झालं तुला हे आलेलं. मग मी काय ते 7-8 वर्ष झालं काय सांगितलं. ते म्हटले सगळा ऐकलेला वेदांत फुकट गेला, मातीत गेला म्हणे. ते म्हटले काही उपयोग नाही, मी मरत असतो का म्हणे, तुम्हाला सगळ्यांना पुढं घालून जाईन असं ते म्हणले. आणि त्यावेळेला ते म्हणले मरका गुरु रडका चेला, दोघांचा बोध वाया गेला, असं ते म्हटले की दोघांचा बोध जो आहे तो वाया, कारण खरं कळत तत्वच कळलं नाही. मी अमरत आहे देवाबरोबर. तुकाराम महाराज भांडून सांगतात प्रेम कलामध्ये की अमर तू खरा आणि कैसा नव्हे मी दातारा. आणि त्यासाठी म्हणतात जर तुला याचं कोर्टातच जायचं असेल तर न्यायाधीश कोण आहे, चला जाऊ संता पुढे वाद करीन निवाडे. संतांच्या पुढे गेल्यानंतर संत तुम्हाला सांगतील का देव आणि भक्त दुजा नाही विचार. या ठिकाणी गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं द्वैत नाही, दोघंही आत्मरूप आहेत, ब्रह्मरूप आहेत. आणि याच्यासाठी तर आयुष्यभर परमार्थ करायचा असतो. आणि एवढं करून मग ते मी म्हटलं होतं ना पुढं आम्ही कसं करायचं. ते म्हणे अरे वेड्या, जर तुला सांगितलं का असं कर आणि ते तुला करता आलं नाही तर आयुष्यभर दुःखात मरणार, तुम्ही दुःखात खितपत पडणार. आणि त्याच्याऐवजी साधा उपाय, जे व्यवहार होणार यो व्यवहार असा अध्यास मूलक, जो व्यवहार होणार तो सगळा आध्यासिक आहे. त्या आध्यासिक व्यवहार कसा करावा आणि कसा नाही हे ठरवण्यापेक्षा आहे की नाही, झालेला व्यवहार जो आहे तो अध्यासमूलक आहे असं समजायचं. मग आता कसं करायचं, तर ते म्हणजे जशी वाट मिळेल तसं निघून जायचं असं ते म्हणले. लाव आता ऑक्सिजन म्हणे. आणि मग लगेच त्यांनी ते लावला. याचा अर्थ आपलं चिंतन कशासाठी चाललेलं आहे की श्रीगुरु जे आहेत ते श्रीगुरु आपल्याहून भिन्न आहेत, ते केवळ हे शरीरधारी आहेत. ह्या सगळ्या संकल्पना ह्या अज्ञानाच्या अंतर्गतच्या संकल्पना आहेत. या ठिकाणी ह्या संकल्पाला काही स्थान नाही. तर आता हे सगळं झालं. अजून एक गोष्ट सांगतो. मग आता तुम्ही म्हणणार की गुरु एक साध्वी ठाण्याला मुंबईला होत्या. त्या वेदांताचा पाठ घेत असत, मोठ्या विदुषी होत्या. आणि त्या मरणानंतर त्यांनी सांगितलं की कोणी रडायचं नाही. कोणीच रडलं नाही. आणि सगळ्यांनी काय केले, ते म्हणे पेढे वाटायचे. त्या सगळ्या त्यांच्या शिष्यमंडळांनी पेढे पण वाटले, आहे की नाही. आणि नंतर ते जेव्हा त्यांच्या अस्थि विसर्जन करायला स्वामीजींच्याकडे आले, तर त्यावेळेला स्वामीजी असं म्हटले की त्यांनी हळहळ व्यक्त केली, कारण ते त्यांच्या गुरु भगिनीच होत्या. तर मग त्यांनी हळहळ व्यक्त केली. मग त्यांनी सांगितलं पण स्वामीजी आम्हाला असं सांगितलं त्या माईंनी का मी गेल्यानंतर रडू नका. आम्ही एकीने कोणी डोळ्यातून अश्रू आणला नाही. आणि ते म्हणले पेढे वाटा. प्रेत यात्रेनंतर आम्ही पेढे वाटले. असं स्वामी म्हणले वा वा शाबास, तुम्ही खरोखर गुरुचा बोध घेतला असं असं ते त्यांना म्हटले. आणि ते आम्हाला तर कळलं नाही स्वामी कोणत्या भावनेने म्हणले. तिथं होते चांडोळे अण्णा बसलेले, त्यांचे दुसरे गुरुबंधू. काय स्वामी महाराज तुम्ही चुकीचं कशाला हो हो वा वा करता म्हणे, हे चुकीचं आहे तुमचं म्हटले. ती ओवी अर्धवटच तुम्ही घेतलेली आहे म्हणे, की कोणता मरका गुरु रडका चेला नाथ महाराज दोहोंचा बोध वाया गेला. पुढचा उत्तरार्ध पाहता का म्हणे, सत्यमानी जोया बोला तोही ठकला निश्चित. ह्या बोलण्याला जो सत्य मानेल
तर तो सुद्धा फसलेलाच आहे असं म्हणतात. याचा अर्थ असा की म्हणते मग स्वामी महाराज म्हणे काय आम्हाला नाही उत्तरार्थ सांगा तुम्ही. मग त्यांनी सांगितलं की अहो समजा तुम्ही रडले नाही म्हणजे तुम्ही काय केला, अंतःकरणाचा निग्रह केला आणि तुम्ही मोकळं मोकळं रडले, खूप रडले तुम्ही, तरी सुद्धा काय झाला, अंतःकरणाचाच तुमचा विकार झाला. आहे का? निग्रह हा जसा विकार आहे तसं त्याचं प्रकाशन करणं हा सुद्धा काय आहे, विकारच आहे. तेव्हा ते म्हटले, ताईंनी त्यांना फक्त एवढंच नव्हतं शिकवलं की या रडणं आणि न रडणं या दोन्हींचं साक्षी असणारं आपलं जे स्वरूप आहे. तुम्ही त्या गुरूंची सेवा केली, त्यांचे अनेक प्रकारचे ऋणानुबंध राहिले, तुमच्या डोळ्यातून अश्रू आले म्हणून कुठं बिघडलं आहे की नाही. फक्त त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी निर्माण होऊ नये आणि खऱ्या ज्ञानीपुरुषाला ती होतच नसते. म्हणून ज्ञानीपुरुषाच्या नंतर आता गोले बाबा सांगायचे की शांताराम गुरुजींची 18 वर्ष सेवा केली, रात्रंदिवस त्यांचं हे त्यांचा संबंध. आपले हे पितांबर महाराज रात्रंदिवस त्यांना बा झोप रात्री घ्यावीच लागते, इतक्या वेळेला झोपलं पाहिजे, मग इतक्या वेळा जागा असं नव्हतं. त्यांनी रात्रंदिवस सेवा केली. म्हणजे झोप कधीतरी येत असेल जी काय आता नैसर्गिक आहे, पण ते त्या बाबांच्या सेवेमध्ये पूर्ण समरस झालेले होते. त्यांनी स्वतःचं जीवन जे ते काही काळ तरी म्हणजे जेव्हा आपण पाहतो आता अलीकडच्या काळात वेगळं ठेवलं नाही. त्याच्या अगोदर आज्ञा पालन म्हणून ते त्यांची सर्वच सेवा करत राहिले. इतक्या विरक्त पुरुषाच्या ठिकाणी सगळा एवढा मोठा व्यवहार करणं काही साधारण गोष्ट आहे का? त्यासाठी किती समर्पण लागलं असेल, आहे की नाही. तर काय सांगत होतं ते गेलं. तर आता त्यांना बाबा गेल्यानंतर त्यांच्या ठिकाणी खेद होणं, दुःख होणं, विरहाच्या वेदना ह्या होणं साहजिक आहे का नाही. गुले बाबा सांगत होते. तर तसं गुले बाबा सांगत होते की मला शांताराम गुरुजींची 18 वर्ष सेवा केली. ते काय करायचे, त्या गुरुजींना चक्कर यायची जर मान खाली, त्यांना काहीतरी सर्वायकल स्पॉन्डिलिसिस होतं. त्यामुळं मानेचा त्या विकारामुळं मज्जारोजीवर काही परिणाम होऊन त्यांना ब्लड प्रेशर तर होतंच, पण त्यांना लगेच फिरायचं. मग ते काय करायचे, जेवताना सरळच घास घातला पाहिजे, मग ते तितक्या त्यांच्या समोर ताट धरायचे आणि ते स्वतः खायचे किंवा नंतरच्या काळात त्यांना भरवायचं. मग अशा प्रकारचं हे केलं. तर मग त्यामुळं जेव्हा गुरुजींचा विरह झाला, गुरुजींचं ब्रह्मलीन झाले, तेव्हा त्यांना इतका शोक झाला. त्यांनी खूप विचार केला, पण ते विचार काही त्यांना ते स्वस्थता येऊ देईना. मग त्यांनी मामांना पत्र लिहिलं. मामांना पत्र लिहिलं की मी ह्या शोकातून सावरू शकत नाही, मला काहीतरी मार्गदर्शन करा, असं त्यांनी होतं. पुन्हा मामाने त्यांना हे दिलं की केवळ वृक्ष असं नुसतं वेदांताचं चिंतन करून तुला असं समाधान प्राप्त होणार नाही, नामस्मरण अधिक वाढव असं सांगितलं. आणि वेदांताचं चिंतन सोडू नको, उलट अमृतानुभव ग्रंथ जो आहे तो आज्ञान वृक्षाखाली त्याची पारायण करत राहा, चिंतन करत राहा. ते म्हणायचे की मी दररोज चिंतन करतो पण आज्ञान वृक्षाखाली करत नाही, हे काही माझ्याकडून साधन घडलं नाही, असं ते सांगायचे. मग आता तुम्ही म्हणणार की सोनू मामांना त्यांनी पत्र लिहिलं आणि त्यांना शोक, याचा अर्थ गुरुजींच्या समोर त्यांना अजून ज्ञान झालंच नव्हतं असा त्याचा अर्थ नाही. ज्ञान झालं तरी सुद्धा अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे, प्रारब्धाचा ऋणानुबंध आहे, पूर्वसंस्कार आहेत. अविद्या गेली तरी या ठिकाणी पूर्वसंस्कार आहेत. त्या ठिकाणी अशा स्थितीमध्ये नेत्रामध्ये त्याचे अश्रू आले म्हणून त्याचा बोध तो मलिन झाला. अशा प्रकारचं त्याला आपल्या आत्मस्वरूपाचं विस्मरण झालं, अज्ञान झालं असं म्हणता येणार नाही. उलट त्यावेळेला ज्या वेळेला रडतात तेव्हा त्याचा विस्मृती होऊ शकते, पण विस्मृती झाली याचाच अर्थ विपर्य झाला असा मात्र नाही. आता मी पुरुष आहे याचं मला विस्मरण आहे, म्हणजे याचा अर्थ मी स्त्री आहे असा विपर्य झालाय काय? नाही. तसं म्हणून माणसाला गुरुच्या सहवासात मुळात स्वरूपभूत ज्ञान आहे काय, ही गोष्ट अगोदर समजून घेतली पाहिजे. ही समजून घेतल्या की झालं काय, संध्याच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ, भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे. श्रीगुरूंच्या वचनाचा प्रसाद आपल्या तेव्हाच झाला का भवनदीचा झाला तारा. या भवनदीतून आपण पूर्णपणे निर्मुक्त झालेलो आहोत, निशेष मुक्त झालेलो आहोत. ही आपली स्वरूपस्थिती कायम आहे. हा व्यवहार जो आहे तो अध्यासमूलक आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी आपलं चिंतन याच्यासाठी चांगलं
हा हेच सांगायचं असेल काय दुसरं. वि विश्वोद आपलं कशासाठी चाललंय? विश्वोद्भव भुवना. विश्वाच्या उत्पत्तीचं मूलभूत स्थान श्रुती प्रतिपादित ईश्वर आहे, ईश्वर तत्व आहे. आणि इथं कोणतं तत्व सांगितलंय? गुरुतत्व सांगितलंय. म्हणून ईश्वरो गुरुरात्मेती मूर्तिभेद विभागिनी व्योमवत व्याप्त देहाय अशा असणाऱ्या दक्षिणामूर्ती स्वरूप श्री गुरूंना माझं नमन असो. म्हणून म्हणतात श्री गुरुराया तुझं नमो, तुम्हाला माझं वंदन असो. हे वंदन करणं म्हणजे काय आहे? तर ऐक्य भावाला प्राप्त होणं, हेच त्यांचं वंदन आहे अशा सांगतात. आता याच्या पुढं सांगतात तुमचा अनुग्रहो गणेशो जैदे आपुला सौरसो तै सारस्वती प्रवेशो बाळकाही अथी. इथं ज्ञानोबरायांचं हे जे विशेषण आहे ना, तुमचा अनुग्रहो गणेशो, म्हणजे तुमचा माझ्यावर असणारा जो कृपादृष्टी किंवा अनुग्रह, अनुकंपा, ही तुमच्यावर माझी असणारी जी असीम अनुकंपा किंवा कृपा, त्याच्यामध्ये म्हणतात हा अनुग्रह म्हणजे कोणता आहे? तुमचा अनुग्रहो गणेशो. आपल्याला ह्या अध्यात्मविद्येत प्रवेश करायचा असेल किंवा अध्यात्मविद्या प्राप्त करायच्या, कारण दुसरं तर काही प्राप्त करून उपयोग होत नाही. इतर जी किती साधनं केली तर माऊली म्हणतात ज्ञाने विन एके उपाय करिशी जितुके तितुका गुंफिशी अधिके रुखी ये. या संसार चक्रातून सुटायचं असेल तर त्याला एक आणि एकच साधन आहे. ते साधन म्हणजे आत्मज्ञान. आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ जसं आहे तसं दृढ अपरोक्ष ज्ञान संपादन करणं. मग आता ह्या ज्या वेळेला आपण ह्या अनुग्रह प्राप्त करण्यासाठी निघतो, आपलं इथं हे मंगलाचरणच चालू आहे. याच्या मंगलाचरणातलं एक मंगलाचरण पुन्हा समजायचं की आपल्याला निर्विघ्नपणे आपल्या आत्मस्वरूपाची अनुभूती प्राप्त व्हावी, याच्यासाठी काय केलं पाहिजे, काय सर्वात महत्त्वाचं आहे? तर त्याच्यामध्ये असणारे प्रतिबंध, भूत प्रतिबंध, भविष्यात प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध, विषयासक्ती, बुद्धिमांद्य, विपर्यय, ही अशा इत्यादी अनेक प्रकारचे प्रतिबंध जे आहेत, मल, विक्षेप, आवरण, अनेक प्रतिबंध आहेत. तर ह्या सगळ्या प्रतिबंधाची निवृत्ती झाल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होणार नाही. बरं, याच्यामध्ये प्रतिबंधच निवृत्त करायचे का आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची? प्रतिबंधाची निवृत्ती येथा अविद्या निवृत्ती हे स्थळ आणि तेने मोक्षोपादान फळ, या दोही साधन केवळ ज्ञान. आपण कालच पाहिलं की बाबुळीची सारावी हाते वाचुनी पाणी तवा असे आई ते आभ्रची जावे गगन ते सिद्धची की. फक्त या ठिकाणी ढग गेले का आकाश आहे, तसा आपल्याला ह्या सगळ्या प्रतिबंधाची फक्त निवृत्ती करायची आहे. आता हा प्रतिबंध निवृत्त कोण करील? तर हे प्रतिबंध निवृत्त श्रीगुरु करतील. पण श्रीगुरूंच्या ठिकाणी केलेली शरणागतीचं स्वरूप माऊली या ठिकाणी सांगतात की आपल्याला प्रतिबंधाच्या निवृत्तीमध्ये आपल्या शास्त्रीय उपाय म्हणून काय सांगितलेलं आहे? जे लोक केवळ लौकिक उपाय करतात त्यांनी तर कधीच आपल्या संसारबंधाची निवृत्ती होणं शक्य नाही. उलट तो बंध काय होईल? अधिक दृढच होत जाईल. केलेल्या उपाय ते काय होतील? अपाय होतील. असं पण एक ओवी आहे ना, ज्ञाने विन एके उपाय करिशी जितुके आणि तितुका गुंफिशी अधिके रुखी ये. उलट ह्या संसार बंधनात तो अधिकच दृढ अशा प्रकारचा बद्ध होत जाईल. मग आता उपाय काय आहे? तर उपाय एकच आहे. आता आपण पाहिलं ना की काही श्रीगुरूंचं शरणागती हात म्हणून जाणतेने गुरु भजिजे. त्या जाणता या ठिकाणचा अर्थ ज्ञाता पुरुष नाही, जाणता शब्दाचा अर्थ गुलेबाबांनी काय केलेलं आहे? मुमुक्षु असा अर्थ केला, जिज्ञासू असा अर्थ केलेला आहे. ते जे 5 प्रवचन आहेत ना, म्हणून जाणतेने गुरु भजिजे, जाणता शब्दाचा अर्थ मुमुक्षु असा आहे, जिज्ञासू असा आहे. मग आता जिज्ञासू पुरुषाने गुरूंची सेवा करावी, ती काया वाचा मनाने करावी, श्रद्धापूर्वक करावी, रात्रंदिवस करावी. आपल्या सगळ्या गुरुसेवेने गुरुसेवेचं जे काही वर्णन शास्त्रात आलेलं आहे त्याप्रमाणे करावे. इथं ज्ञानोबारा एक बारकावा सांगतात. तो असं सांगतात की मग कितीतरी लोक श्रीगुरूंना शरणागती करतात, परंतु त्यांच्या जीवनभर ही शरणागती यथार्थ आहे की नाही हे पण लक्षात येत नाही.
भ्रमात राहतात की माझी शरणागती झाली आणि मला तर अजून माझं प्रतिबंध निवृत्तीपूर्वक माझं इप्सित मला प्राप्त झालं नाही. आज काही काही लोक तर गुरुला जाऊन विचारतात, आम्ही इतके वर्ष भांडी घासली, एवढी सेवा केली, तरी अजून आम्हाला का प्राप्त झालं नाही. त्यांच्याच मनाने संकल्पना केली की ह्या केलेल्या सेवेने होतं. तद्विधी प्रणिपातेनं, आम्ही प्रणिपातही केला, परिप्रश्नेनं तेही केलं, सेवयाही केलं, उपदेशंती ते ज्ञानम, तुम्हीही त्या ज्ञानाचा उपदेश केला, तत्वदर्शी तुम्ही आहेत असं आम्ही समजलं. तरी आम्हाला जे काही रम्य समाधान आहे, शाश्वती शांती आहे, ती तर आम्हाला प्राप्त झाली नाही. अजूनही आमच्या अंतःकरणात अनेक प्रकारचं संशय जाळ आहे असं म्हणू शकतात की नाही. याचं कारण असं आहे की आपणच केलेल्या त्या संकल्पना आहे. जसं म्हणतात, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची गा. ज्याच्या ठिकाणी आयुष्यात श्रीगुरु सेवेमध्ये एकदा पण आणि परंतु आला नसेल, आहे की नाही, त्याचं समर्पण झालेलं आहे. त्या जर पण आणि परंतुचा विचार केला ना, त्या याच्यामध्ये बरं आपली अशी श्रद्धा नाही त्या धनगराच्या बाईची इतकी, आहे की नाही. ती म्हटली की मी साई फुकून पिले असले एखाद्या वेळेला आपलं साई फुकून तुम्हाला दूध वाढलं असेल तर वाढलं असेल, आयुष्य समर्पण केलेलं आहे, एवढ्या साध्या गोष्टीसाठी पिंड बसत नाही का. बस म्हणल्यावर खटकन बसली. हां, तसं आपल्याही ठिकाणी गुरुसेवेमध्ये त्रुटी होऊ शकते, परंतु त्या सर्व त्रुटीचं क्षमा करणारे श्रीगुरू आहेत. आणि त्यांच्या ठिकाणी गुरु हे अकारण करुणा वरुणालय अशा प्रकारचे आहे. अहेतुकी दयेचा मूलभूत स्रोत ते आहेत. तेव्हा माझे श्रीगुरू माझे काही जरी अपराध झाले असले तरीसुद्धा ते त्यांनी लिहिलं ना कोण क्षमापराध याचना यांनी की या ठिकाणी कुपुत्रो जायेत क्वचिद्यपि कुमाता न भवती. कुपुत्र निर्माण होऊ शकतो पण कुमाता कधीच कोणी असू शकत नाही. तसं माझे गुरु हे कुमाता कधीच होऊ शकणार नाही. मी कदाचित कुपुत्र असेल पण मी त्यांचा आहे आणि ते माझे आहेत, अशी एवढी श्रद्धा पण त्या ठिकाणी नाही. आणि त्यामुळं आपल्याला केलेल्या सेवेचं फल होत नाही अशा प्रकारची धारणा होत राहते. पण या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात की या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी लौकिक उपाय नाही, मग शास्त्रीय उपाय आहेत. कोणते शास्त्रीय उपाय आहेत? शास्त्रीय उपाय आहेत कोणत्याही आरंभलेल्या कार्याची निर्विघ्नपणे समाप्ती होण्यासाठी काय करावं? गणेशाची वंदना करावी. काय तो श्लोक आहे ना, निर्विघ्नम कुरुमे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. सगळ्या प्रतिबंधाची निवृत्ती करण्यासाठी गणेशाची वंदना करावी. आता या ठिकाणी सांगतात की हे श्रीगुरूंची आपण वंदना करायची, परंतु त्या ठिकाणी गणेश कोण आहे? तर तुमचा अनुग्रह, काय तुमचा अनुग्रह हो गणेशू. खरा गणेश कोण आहे आपल्या जीवनामध्ये? तर या ठिकाणी श्रीगुरूंचा असणारा अनुग्रह हाच गणेश आहे. तुमचा अनुग्रह हो गणेशू. याचा अर्थ काय आहे की तुम्ही जरी म्हणत असाल मी त्यांना शरण आहे, परंतु जसं पतीच्या अनुकूल सेवा केली असेल तर ती सेवा आहे, तर ते पातिव्रत्य आहे. आणि ती आत्मकल्याणाला कधी प्राप्त होते? धर्मशास्त्राप्रमाणे पतिव्रता श्री, तर जेव्हा पतीची या मता अनुसरोनी, पती जे सांगेल त्याचं जर तिनं अनुसरण केलं असेल, पण आणि परंतु पण मला असं वाटतं असं जी कधीच म्हटली नसेल, आणि मग ती अनायासे, मग तिला काहीच कष्ट करावं लागत नाही, तिचं आत्मकल्याणच होतं. तसं याच्या ठिकाणी अनुग्रह शब्दाचा अर्थ एक दीक्षा म्हणून एक पंडित गोपीराजांनी लिहिलेलं पुस्तक आहे. बरेच दिवसापूर्वी वाचलं, पण त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचं खूप स्पष्टीकरण दिलेलं आहे. वास्तविक ते तंत्रशास्त्रावर आधारित आहे. प्रपंच सार जसा भगवत पूज्यपादांचा ग्रंथ आहे त्याप्रमाणे, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी ह्या गोष्टी फार लिहिल्यात गुरुसेवेविषयीच्या. तर त्याच्यामध्ये ते सांगतात आपल्याला निर्विघ्नपणे करायचं असेल, आपल्या उद्दिष्टापर्यंत जायचं असेल तर गणेश हा विघ्नांची परिसमाप्ती करतो. पण इथला गणेश कोणता आहे? अनुग्रह. अनुग्रह म्हणजे काय? अनु म्हणजे पश्चात. अगोदर आपण श्रीगुरूंना परिपूर्ण शरणागती झाल्यानंतर जर त्यांनी अनु म्हणजे पश्चात गृह्णाती आपल्याला आपला अंगीकार केला असेल, तू माझा आहे. तसं स्वामी महाराज सांगायचे, गोचिड आहे ना, त्या गोचिडाला खूप म्हैस आवडते, कारण त्याला रक्त शोषण करायला
मिळतं, परंतु म्हशीला गोचर आवडत नाही. तसा याला त्या गुरुजींचं नाव, लौकिक, त्यांचं धन, मठ, परिवार सगळं पाहून त्याला त्याच्यामध्ये तो म्हणतो की ते आमके माझे गुरु आहेत. पण याला गुरु आवडतात, पण गुरूंना तो आवडतोच असं नाही. तर त्याच्यावर गुरूंचा अनुग्रह असला पाहिजे. गुरूंना त्याची केलेली सेवा काया वाचा मनाने गुरूंना त्याची मान्य असली पाहिजे. तर ती जर सेवा त्यांना मान्य असेल तर त्याला म्हणायचं की गुरूंचा अनुग्रह. आणि श्रीगुरूंनी एकदा त्याला हिरवा कंदील दिला ना, तू माझा आहेस, मी तुझा आहेस. याच्या अतिरिक्त त्यांच्या ठिकाणी तू आणि मी दोन नाहीत, तू माझाच आहेस असं जर त्याला म्हणतील तर त्यांचा त्याच्यावर काय झाला, अनुग्रह. आणि हाच गुरूंचा अनुग्रह म्हणजे गुरूंनी त्याने केलेल्या काया वाचा मनाने केलेल्या सेवेला यथार्थ सेवा असं मानणं हा त्याचा काय आहे, अनुग्रह आहे. आणि हा अनुग्रह हाच कोण काय आहे, गणेशू. हाच खरा गणेश आहे. हीच गणेश देवता आहे. ही सर्व विघ्नांचा परिहार करणारी देवता आहे. कोणती? गुरूंचा असणारा अनुग्रह हा खरा उपाय. आपण शास्त्रीय उपाय म्हणून गणेशाची वंदना समजतो, पण हा वंदन कोणतं आहे, अनुग्रह रूपी गणेशाचं ही वंदना आहे. आणि त्या अनुग्रह त्याच्यावर केला नाम त्याचा पूर्णपणे स्वीकार केला. अगोदर कोण आहे, हा म्हणतो की श्रीगुरु माझे आहेत. हा पहिल्यांदा त्यांनी श्रीगुरूंना पकडणं आहे, अंगीकार करणं आहे. आणि नंतर त्यांनी काय म्हटलं पाहिजे, तू माझा आहेस. म्हणून आपल्या विवेक चुडामणीमध्ये कसं दिलंय बघा, तर श्रीगुरूंना शरणत गेला, नंतर तो काय म्हणतो की मला ह्या भवसागरातून तारून न्या. आणि लगेच श्रीगुरू म्हणतात, अरे वत्स तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या ठिकाणी अरे हा भवसागर तरून जायचाच नाही, हा सर्व मिथ्य आहे, तुला मी हळूहळू त्याचं समजावून सांगतो. म्हणून सगळा विवेक चुडामणी आचार्यांनी या ठिकाणी पुढं सांगितलेलं आहे. तसं त्याला म्हणायचं अनुग्रहरूपी गणेश. आणि जै दे आपुला सौरसो, ज्या वेळेला त्या आपला सौरस, सुरस म्हणजे आपला असणारं जे स्वरूप आहे ना, सुरस रस म्हणजे आनंदमय असणारं जे काही आपलं सौख्य स्वरूप आहे, सुखस्वरूप आहे, ते जेव्हा त्या शिष्याला देतात म्हणजे त्या शिष्याच्या सेवेने प्रसन्न होतात. आणि प्रसाद रूपामध्ये त्याला आपला सौरस दे, आपली सुखस्वरूप अभंग असणारी आनंद घन अवस्था त्याला प्रदान करतात. काय तर ये हृदयचे ते काय, हृदया हृदय एक झाले आणि ए हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणा ऐशे अर्जुना. अशी जी स्थिती होते त्यावेळेला तो पुरुष ब्रह्मरूप तर होतोच होतो, म्हणजे त्याला श्रोत्रियता तर प्राप्त होतेच होते, ब्रह्मनिष्ठताही त्याला प्राप्त होते. इतकंच नाही तर काय करतात, आपुल्या पदी बैसविले, कृपा कटाक्षे निहाळिले, आपुल्या पदी बैसविले. श्रीगुरु त्याला इतक्या प्रकाराने उपदेश करतात की अशा प्रकारच्या शब्दांची योजना करतात की त्याच्या अंतकरणात एक म्हणजे शाब्दबोध. कारण ते कसे असतात, शाब्दे परेच निष्णातम. श्रीगुरु काय तो श्लोक आहे की तुम्ही श्रीगुरूंना मुमुक्षुनी शरण जावं. अशा प्रकारे ते कसे आहेत तर तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयम उत्तमम. म्हणून गुरूंनी अशा गुरूंना त्यांनी शरण जावं. तस्मात गुरुं प्रपद्येत, कोणी जिज्ञासूने जावं. कशासाठी? उत्तमम श्रेयम, सर्वात श्रेष्ठ कल्याणकारक असणारं मोक्ष जर आपल्याला प्राप्त करायचा असेल त्यासाठी. पण ते कसे असले पाहिजे, तर शाब्दे परेच निष्णातम, ते शब्दबोध करण्यात शास्त्राचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी सर्व प्रकारचं आहे. आणि परेच निष्णातम, आणि परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यांची अंतकरणवृत्ती कायमची स्थिर झालेली आहे. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद, प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी. अशा प्रकारची ज्यांची अनुभूती आहे, हागे माझा अनुभव, तुका म्हणे चाखोनी सांगे, शेवितो हा रस वाटितो आणि का. चांगलं बघा, तर या ठिकाणी अशा प्रकारची अनुभूती जी आहे, तर ही अनुभूती त्यांना श्रीगुरूंना आलेली आहे. ती आपल्या हृदयातली जशीच्या तशी त्याच्या ठिकाणी श्रोत्रियता सुद्धा देतात. म्हणजे शाब्दबोधामध्येही त्याला निष्णात करतात. नंतर परेच निष्णातम आणि परबोध, याचं पहिलं ओवीमध्येच हे सांगितलं. श्रीगुरू हे अत्यंत निष्णात निपुण आहे. काय? विशदबोध
विदग्धा असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर ते पहिल्यांदाच त्याच्या अंतःकरणात हा बोध संक्रमित करू शकतात. परंतु जर झाला नाही तर त्याला कृपादृष्टीनं करू शकतात. त्याच्या मस्तकावर हात ठेवून करू शकतात. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जडे काय मोक्ष सायुज्यता जोडे कृपादृष्टी निहाळिले आपुल्या पदी बैसविले किंवा हात ठेविला मस्तकी देवनी प्रसाद केले सुखी. अशा प्रकारचं त्याला कोणत्याही प्रकारे हा बोध दिल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून या ठिकाणी श्रीगुरु हे अकारण करुणावरुणालय आहे. आणि त्यांनी ज्याचा अंगीकार केला ते काय एक ज्यांचा केला अंगीकार ज्याचा केला नारायणे वंद्यते निंद्यतेही तेने वंद्य केले. या ठिकाणी जसा परमात्मा हा ज्याचा अंगीकार करतो तो किती निंदनीय असला तरी त्याला वंदनीय करतो. परंतु या ठिकाणी श्रीगुरूंनी अशाच प्रकारचा तुमचा अनुग्रह गणेशू जैदे आपुला सौरसू जेव्हा आपली असणारं स्वरूपस्थिती त्याला दे त्याला बहाल करतात त्यावेळेला सारस्वती प्रवेशू बाळकाही हाती. त्यावेळेला त्याचा अधिकाराचा सुद्धा विचार नाही. जर त्याच्या ठिकाणी अधिकाराचा देखील गुरूंना वाटलं की याला बोध काय त्यांनी एक ओवी आहे जर तुम्ही म्हटले तर तुम्ही आपणाला आत्मबोध नाही अमृतानुभवामधली ओवी की जयाचेनी कृपा सावाये जीव ब्रह्म उपरला हे ब्रह्म तृणातळी जाये उदासे जेने. ज्यांनी मनात आणलं तर ब्रह्मसुद्धा काय होतं गवताच्या काडीच्या किमतीचं होतं. जीव भावाला सुखी दुःखी कर्तृत्व भक्तृत्व जन्ममरण परंपरेला प्राप्त होतं. आणि ज्याच्याने कृपा सावाये जर त्यांची कृपा झाली तर काय होतं जीवदासा जे आहे तो म्हणतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम तो ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. एवढं ह्या श्रीगुरूंचं सामर्थ्य आहे असं सांगतात. जयाचेनी कृपा सलिले जीव जयाचेनी कृपा सलिले जीव हा ठाववरी पाखाळे. इतका जीव शुद्ध होतो की जेही शिवपणाचे वळळे अंगीन लगी अंगीन लागो निधी असं काही. तर ब्रह्मरूप श्रीगुरूंची जेव्हा कृपा होते तेव्हा तो जीव शिव होत नाही. शिवपणालाही म्हणजे सापेक्ष जीवासापेक्ष असणारं शिवत्व किंवा ईश्वरत्व ह्या ईश्वर भावाला सुद्धा तो ओवळ म्हणतो. कारण विशुद्ध असणाऱ्या ब्रह्मभावाला तो प्राप्त होतो. एवढं श्रीगुरूंचं सामर्थ्य आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगतात की म्हणजे त्यांनी जर मनात आणलं तर हा वाला कोळी काय होता कोळी होता ना. पण तो रामायणाचं सारखं महाकाव्य त्यांनी केलं की नाही. त्याचं कारण कोण आहे नारदाचा झालेला प्रसाद आहे. किंवा आता आपण भावार्थ रामायण पाहिलं. भावार्थ रामायणामध्ये गावोबा पुरणपोळी खाण्यासाठी आला आणि तो काय झाला भावार्थ रामायणाचं पूर्तता त्यांनी केली आहे की नाही. हे कशामुळे हे केवळ नाथ महाराजांची असणारी त्याच्यावरची अकारण करुणा नाथ महाराजांनी त्याच्यावर केलेला अनुग्रहाचा प्रसाद हे त्याला कारण आहे. मग आता त्याला तुम्ही ब्रह्मनिष्ठ केलं असतं तर ठीक होतं. त्याला ब्रह्मनिष्ठ केलं का श्रोत्रियता पण दिली. श्रोत्रियता दिलं का त्याला तोही जगद्गुरूच करून टाकला. त्याला नाथ महाराजांची स्थिती प्राप्त झाली. ज्या अर्थी नाथ महाराजांनी गावोबाचं काव्य कुठं संपलं आणि गावोबा कुठून सुरू झाले नाथ महाराज कुठं युद्धकांडामध्ये लोक म्हणतात. मी परवा वाचलं तर लोक म्हणतात की 44 युद्धकांडाच्या 44व्या अध्यायाची समाप्तीपासून किंवा प्रारंभापासून गावोबांचं भावार्थ रामायण आहे. परंतु खऱ्या अर्थाने त्याचा निवाडा झाला नाही का अजूनही होत नाही. ऐक अनेक लोकांनी संशोधनासाठी तो PhDचा प्रबंध म्हणून निवडलेला आहे. पण त्याच्यामध्ये असेच अनेक साधक बाधक विचार करून आपली म्हणणी मांडलेली. कोणी असं म्हणू शकत नाही की आम्ही सांगतो असंच आहे. सिद्ध पण करू शकत नाही. आणि सिद्ध जर झालं तर मग नाथ महाराजांची गावोबाची कृपा कृपा एवढं त्याचं वैशिष्ट्य ते काय राहिलं. म्हणून इथं मग सांगतात केवळ जर ठरवलं. आता तो त्रोटकाचार्य यांच्यामध्ये एक आचार्य झाले की नाही त्रोटकाचार्य. आणि ते काय करत होते लंगोटी धुणं एवढं त्यांचं काम त्या त्रोटकाच्या. शिवाय बुद्धिमांद्य नसलं तर सुरेश्वराचार्य पादाचार्य म्हटले असते का तो आला काय न आला काय. त्याच्यासाठी पाठ कशाला तुम्ही लांबवता उशीर करता. आपला पाठ सुरू करा.
तरी आचार्यांनी थांबवला आणि आल्यावर काय केलं, त्याला साक्षात व्यासपीठावरच बसवलं आणि जो चालू विषय सांगायला सांगितला तर त्यांनी केलं की नाही व्याख्यान. हां, तर ते शंकर परंपरेमध्ये ते कोणता पाठ सांगितला याचं पण त्यांना माहीत आहे. तर ते पण तो पाठ जो सांगितला त्याच्यावरती त्यांनी जे भाष्य केलं ते फार विशेष आहे असं सांगतात. म्हणजे आचार्यांची जी प्रतिभा आहे ना, त्या प्रतिभेपेक्षा सुरेश्वराचार्यांना यांना डोकं खाजावं लागेल अशा प्रकारचं व्याख्यान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात तुमचा अनुग्रह गणेशू जैदे आपुला सौरसू तै सारस्वती प्रवेशू. त्यावेळेला ह्या सारस्वतामध्ये ह्या ब्रह्मविद्यामध्ये प्रवेश कोणाचा होतो, तर बाळकाचा देखील, लहान बालकाचा. शंकराचार्यांचं आहे की नाही, ज्या तो हस्तामलक जो आहे त्या हस्तामलक त्याला गायत्री मंत्रसुद्धा म्हणता येत नव्हता, आहे की नाही. आणि अशा स्थितीमध्ये फक्त आचार्य त्याच्या घरी गेले, त्या ब्राह्मणाने सांगितलं हा मुलगा काहीच उपयोगाचा नाही, याच्या तो नुसता पाळण्यात झोपलेला. आचार्यांनी त्याला कस्तोम शिष्यो काय कुता आगत आहा, तू कुठून आला, तू कोणाचा शिष्य असं म्हणलं. तो म्हणतो न गुरुर न शिष्य. आपण पाहिला ना तो ग्रंथ, पाहिला ना हस्तामलकाची टीका. आपण काय म्हणतो तो, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न गृही वनस्तो न ब्रह्मचारी न गृही वनस्तो चिदा भिक्षुर्न अहम भिक्षुर्न चाहम निजबोध रूपा. मी निजबोध रूप आहे. लगेच बोला, बाळक आहे फक्त त्याची काय आहे, त्याच्यावर करुणा केली, त्याच्यावर कृपा केली, अनुग्रह केला भगवत पूज्यपादांनी, तर बाळ सारस्वती प्रवेशो बाळकायाती. नाथ महाराजांनी ह्या हस्तामलकाचं विस्ताराने टीका केलेली ह्या ग्रंथावर, हस्तामलक स्तोत्रावर. मग या ठिकाणी आहे हीच गोष्ट माऊली सांगतात, तुमचा अनुग्रह गणेशू जैदे आपला सौरसू तै सारस्वती प्रवेशू बाळकाही आती. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, पण याच्यामध्ये सर्वात अवघड गोष्ट कोणती मला वाटते याच्यामध्ये सांगितलेली, की स्वामी महाराज नेहमी सांगायचे विश्वोद्भव भवना श्री गुरुराया. जगतात किती आपण आता जरी म्हटलं गुरु आणि लक्ष स्वरूपाने एक आहेत, बरोबर ना. मग उपाधीला धरून आपण ईश्वराच्या विषयी जगद उत्पत्ती स्थितीला याचं कारण तो आपल्या अंतकरणात किती दृढ झाले, आहे का नाही. आणि एवढा असताना माझ्या श्रीगुरूने हे सर्व उत्पन्न केलेलं आहे असं म्हणायला माणसाचं मन कुठंतरी कचरतं की नाही, आहे की नाही. तर त्या ठिकाणी ही श्रद्धा मनुष्याची लवकर होत नाही. ईश्वर वास्तविक विचाराने सुद्धा होते आपली, की लक्ष स्वरूपात एकच आहे, उपाधीमध्ये भेद आहे, उपही चैतन्य एकच आहे. आणि खरं हे जो चाललेला हा जो विचार आहे, ह्या विचाराचंही अधिष्ठान कोण आहे, श्रीगुरूच याचं अधिष्ठान आहेत, बरोबर की नाही. हां, तर उपाय तर माहीत नाही म्हणून तर मी विचारला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. त्याच हां, दिठी देतो अर्जुना अधिक पैसे.